नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं स्वागत आहे सुग्रण शर्मिला या यूट्यूब चॅनलवर। तर आजची आपली रेसिपी आहे कांदा पोहे। कांदा पोहे म्हणजे पाहुणे आले की त्यांच्यासाठी बनवला जाणारा स्पेशल पदार्थ म्हणजे कांदा पोहे। बनवायलाही इझी आणि झटपट अशी बनणारी ही रेसिपी आहे। तर आपल्याला कढईमध्ये तेल घालून घ्यायचे। तेल घातल्यानंतर ना आपल्याला त्यात शेंगदाणे ॲड करायचे। शेंगदाणे मस्त असे फ्राय होईपर्यंत परतून घ्यायचे। परतून झाल्यानंतर ना आपल्याला त्यांना काढून घ्यायचे। शेंगदाणे काढून घेतल्यानंतर आपल्याला त्यात जिरी मोहरीचा तडका देऊन घ्यायचा आहे। जिरी मोहरी छान तडतडली की आपण त्यामध्ये मिरची ॲड करून घ्यायची। मिरची ही एकदम बारीक कट केलेली यात ॲड करायची आहे। मस्त मिरची तडतडून द्यायची। मिरची तडतडल्यानंतर बारीक चिरलेला एक कांदा आपल्याला यात ॲड करायचा आहे। ज्या क्वांटिटीनुसार पोहे असेल त्यानुसार आपण कांदा कमी जास्तही करू शकतो। कांदा हा आपल्याला पिंकिश कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा कच्चा राहणार नाही याची काळजी नक्की घ्यायची। कांदा मस्त असा पिंक झाला की आपल्याला त्याला हलवून घ्यायचं आहे। त्यावरून थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घालून आपल्याला परत कांद्याला मस्त असं हलवून घ्यायचं आहे। हलवून झाल्यानंतर आपल्याला ह्या कांद्यामध्ये हळद ॲड करायची आहे। हळद मस्त मिक्स करायची। हळदीशिवाय तर पोह्यांना कलर कसा येणार। आणि हळूच त्याच्यावर कोथिंबीर ॲड करायची। कोथिंबीर आणि हळद मस्त अशी मिक्स करून घ्यायची। थोडा वेळ असं परतून घ्यायचं आहे। परतून झाल्यानंतर आपल्याला हवे तेवढे पोहे आपण मस्त पाण्याने एकदा वॉश करून घ्यायचे आहेत आणि त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे। पोह्यातलं पाणी काढून घेतल्यानंतर आपण हे पोहे बनवण्यासाठी घेऊ शकतो। तर त्यात आपण जे फ्राय केलेला शेंगदाणा आहे तो ॲड करायचा आहे। तो ॲड केल्यानंतर आपण जे भिजवलेले पोहे आहेत ते देखील यात ॲड करून घ्यायचेत। ॲड केल्यानंतर या सर्व गोष्टींना एकजीव असं होईल असं एकत्र करून घ्यायचं आहे। मस्त असं हलवून घ्यायचं आहे। हलवून झाल्यानंतर 5 मिनटं आपल्याला याला शांत फ्लेमवर याला शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे थोडंसं परतून घ्यायचं आहे। परतल्यानंतर आपल्याला त्यावर थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची। मस्त असं मिक्स करायचं आहे। 5 मिनटं आपल्याला परत त्यांना हे करून घ्यायचं आहे। आपल्याला लो फ्लेमवर ठेवून घ्यायचं आहे आणि 5 मिनटानंतर आपले हे पोहे रेडी होतात खाण्यासाठी। तर आलेल्या पाहुण्यांसाठी किंवा नाश्त्यासाठी आपण हे आपल्याला सर्व करून घ्यायचं आहे। छान अशी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवनवीन रेसिपींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी। धन्यवाद।